मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा. म्हणाले, आता शेवटचं लढायचं, तुकडा पाडायचा. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय. मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना म्हटलंय, मराठ्यांना वेड्यात काढण्याचं काम सुरू आहे. कधी काळी समाज एकवटला, त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक पुढे जायचंय. 29 ऑगस्टला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्याला जर कोणी वेड्यात काढलं असेल, त्यामुळे तुम्हाला बोलवलंय. 29 ऑगस्ट रोजी पुन्हा शेवटचा निर्णायक आंदोलन करणार आहे. मनोज जरांगे पाटील यांची अंतरवालीतून घोषणा केली आहे आणि त्यांनी थेट पुन्हा शेवटच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. सरकार 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र देत नाही, म्हणून एकदम मोठा निर्णायक आंदोलन करायचं आहे. ज्यांना माहीत आहे की आपल्या नोंदी सापडल्या, त्यांनी तात्काळ अर्ज करा. पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले, समाजातील लेकरांचे हाल होत आहेत. गेल्या 3 वर्षापासून रक्त जळतोय, तरीसुद्धा म्हणून समाजाच्या लेकरांसाठी शेवटचा निर्णय आंदोलन करणार आहे. एकाने घरी थांबायचं नाही. 58 लाख नोंदींचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय बाहेर पडायचं नाही, सोडायचं नाही. हैदराबाद गॅझेटियर दिलं आहे, तर मग प्रमाणपत्र का दिलं नाही? मराठ्यांना टार्गेट कशामुळे करता? आधी तुम्ही स्थानिक चौकशी अहवाल आणला, आता तुकडा पडल्याशिवाय राहणार नाही. हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आता थांबणार नाही. 29 ऑगस्टपासून जोपर्यंत आंदोलन चालणार आहे, तोपर्यंत वेळ द्या. सर्व पक्षीय नेत्यांच्या मुलांना आरक्षण लागणार आहे. 28 ऑगस्टपर्यंत हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र द्या, असा अल्टिमेटम जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला आहे. समाजाला वेड्यात काढण्याचं काम सुरू आहे. आपल्याला 29 ऑगस्टला शेवटचं खूप मोठं निर्णायक आंदोलन करायचं आहे. आपल्याला 28 लाख नोंदी राज्यात सापडल्यात. त्यांना वारंवार सांगतो, त्यांचे प्रमाणपत्र द्या. सरकार नोंदीप्रमाणे प्रमाणपत्र देत नाहीत आणि म्हणून आंदोलन करता येणार आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनी अर्ज दाखल करा. 3 वर्ष समाजाच्या कल्याणासाठी रक्त जाळतोय. मला निर्णायक शेवटचं आंदोलन करायचं आहे. एकतर ते जातील, नाही तर मी जाईन. 29 ऑगस्टला कोणी घरी थांबायचं नाही. आपल्या हैदराबाद गॅझेट दिलेलं आहे. प्रमाणपत्र कधी द्यायचे सरकारला प्रश्न करत जरांगे यांनी म्हटलंय, हैदराबाद गॅझेटियर दिलं, प्रमाणपत्र कधी देत आहे? फडणवीस साहेबांनी मराठ्यांच्या लेकरांना टार्गेट केलं आहे, त्यामुळे पुढेही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. नंतर तुम्ही उपोषण सोडलं होतं, काय झालं ते मागणी सरकारनं नेमकं हैदराबाद गॅझेट लागू करताना नेमक्या प्रमाणपत्रासाठी काय अडचणी येतात? सरकारनं दिलं असून पूर्ण केलं नाही का? प्रत्येक वेळेस समाजाच्या हितासाठी आम्ही प्रत्येक आता त्यांनी ओबीसीचा JR काढला, हैदराबादचा JR काढला, प्रमाणपत्र काही प्रमाणात वाटप केले, आता लगेच बंद झाले पूर्णपणे. अधिकारी सांगतायत सरकारकडून आम्हाला शासन निर्णय आणि नियमावली दिली नाही, नीटकी SOP दिली नाही, घरी त्या पण महिन्यात प्रमाणपत्र पडले. मग आता थांबणार किती? मी त्याच वेळेस सांगितलं होतो, तुम्ही सगळे पत्रकार 29 ऑगस्टला शेवटचं आंदोलन करायची वेळ येऊ देऊ नका. त्याच्यानंतर मी आता 2 महिने वाट बघितली. जे ते म्हणून मी त्याच दिवशी सांगितलं होतं, शेवटचं आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका 29 ऑगस्ट. म्हणून मी आज 29 जुलैला घोषणा केली. माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा. 100% मी पूर्ण घेणार आहे. पूर्ण हैदराबाद गॅझेटचा JR काढला, त्यानुसार प्रमाणपत्र वाटप केले जात नाही, व्हॅलिडिटी दिल्या जात नाही. 58 लाख नोंदी सापडल्या, त्याचे कोणते प्रमाणपत्र देत नाही. सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थानचं गॅझेटियर, औंध, पुणे आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर, हे आम्ही 3 वर्षापासून घ्या म्हणून सांगतोय, तेही घेतलं जात नाही. जाणून बुजून व्हॅलिडिटी तर सर्रास रोखल्या, काही कारण सांगू. मग जर आमचं असून दिलं जात नाही, तर आता आम्ही शांत किती दिवस बसायचं? म्हणून फडणवीस साहेबांना सांगणं, तुम्ही हे का देत नाहीये? का तुम्ही गुन्हे मागे घेतले नाही? का तुम्ही EWच्या SBCच्या पोरांचा वाटोळा केला? का तुम्ही ओबीसीचा JR काढला मराठ्यांसाठी, सगळ्यांना सोयी सवलतीचा, तरीही तुम्ही त्या का लागू केल्या नाहीत? सारथीपासून महामंडळाच्या सगळ्या योजना कायमस्वरूपी बंद आहे. पंजाबराव देशमुखांची योजना बंद, पोरांना हॉस्टेल नाहीये, पोरांना परराज्यातल्या शिक्षणासाठी कुठल्या सुविधा नाहीये. फक्त सांगायचं आणि JR काढायचं. मग आता 3 वर्ष ऐकलं, आता मी ऐकत नाही. हे शेवटचं आंदोलन होणार आणि राज्यातल्या मराठ्यांना आवाहन केलंय की घराघरातल्या मराठ्यांनी आंदोलनाच्या तयारीला लागायचं. आंदोलन शांततेत होणार.
29 ऑगस्टला 28 ऑगस्टच्या आत जर मागण्यांची सगळ्या अंमलबजावणी म्हणतोय मी, जे आर तुम्ही नुसतेच काढताय, नदी लावताय, अंमलबजावण्या केल्या नाही तर 29 ऑगस्टला आमरण उपोषण कठोरपणाने सुरू होणार, निर्णायक आंदोलन होणार. त्याशिवाय आता माग आम्ही सर करणार नाही. जे होईल ते होईल. आता आम्ही तयारी ठेवू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, आंतरवाली, सराटी.